नमस्कार. सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात सगळे? आजच्या व्हिडिओच्या मार्फत हीच ईश्वरचरणी प्रार्थना सर्वांचे कल्याण व्हावे. आज आपण एक अत्यंत रोचक आणि उपयुक्त विषय घेऊन आलो आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहा. मनापासून नम्र विनंती. चुकूनही चहासोबत या 8 गोष्टी खाऊ नका. मध आरोग्यासाठी चांगले ठरते. सकाळचा पहिला घोट असो किंवा संध्याकाळचा थकवा कमी करणारा चहा असो, चहा हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की अशा काही गोष्टी आहेत ज्या चहासोबत खाल्ल्याने तुमच्या आरोग्यासाठी विष ठरू शकतो? हो, आज आम्ही तुम्हाला अशा 8 गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या चुकूनही चहासोबत खाऊ नयेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप नाविन्यपूर्ण असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ वगळता शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चहा आणि त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम. मित्रांनो, चहामध्ये कॅफीन, टॅनिन आणि अनेक आम्लयुक्त घटक असतात जे शरीरावर परिणाम करतात. चांगले किंवा वाईट हे तुम्ही चहा किती वेळ, प्रमाण आणि कशाने पिता यावर अवलंबून असते. जर चुकीच्या गोष्टींसह चहा घेतला तर ते पचनसंस्थेला नुकसान पोहोचवते. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे गॅस, आम्लता आणि अगदी कर्करोग देखील होऊ शकतो. चुकूनही चहासोबत या 8 गोष्टी खाऊ नका. नंबर 1. दूध किंवा दह्यापासून बनवलेले पदार्थ. मित्रांनो, जेव्हा चहामध्ये असलेले टॅनिन आणि दूध दह्याचे प्रथिने एकत्र येतात तेव्हा शरीराला ते पचवण्यास त्रास होतो, ज्यामुळे गॅस, अपचन आणि आम्लता होऊ शकते. विशेषतः जर तुम्ही दही खाल्ले असेल आणि त्यानंतर लगेच चहा प्यायला असेल तर हे मिश्रण तुमचे पचन बिघडू शकते. नंबर 2. बेसन, पकोडे, कचोरी, नमकीन इत्यादींपासून बनवलेले पदार्थ. मित्रांनो, पावसाळी चहासोबत पकोडे खाणे कोणाला आवडत नाही, पण लक्षात ठेवा की बेसन आणि चहाचे मिश्रण शरीरात आम्लता वाढवते. यामुळे पोटफुगी, जडपणा आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. नंबर 3. लिंबू किंवा आंबट पदार्थ. चहासोबत लिंबू आणि आंबट पदार्थ जसे की लोणचे, चिंच इत्यादी खाल्ल्याने पोटात आम्लतेची पातळी वाढू शकते. यामुळे छातीत जळजळ, उलट्या आणि पोटात पेटके येऊ शकतात. नंबर 4. फळे, विशेषतः आंबट फळे आणि केळी. मित्रांनो, चहा पिल्यानंतर लगेच फळे खाणे ही एक मोठी चूक आहे. चहामध्ये असलेले नायट्रेट्स फळांचे पोषक घटक शोषले जाण्यापासून रोखतात. तसेच चहासोबत केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पोटात गॅस आणि आळस येऊ शकतो. 5वा क्रमांक. तळलेले स्नॅक्स, चिप्स, नमकीन आणि समोसे. मित्रांनो, तळलेले स्नॅक्स आधीच शरीरात ट्रान्स फॅट्स वाढवतात. चहासोबत घेतल्यास हे मिश्रण शरीरात जळजळ, कोलेस्ट्रॉल आणि वजन वाढवू शकते. विशेषतः हृदयरोगाचा धोका असलेल्या लोकांनी ते टाळावे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 6वा क्रमांक. तिखट मसालेदार अन्न. चहाचे स्वरूप गरम आणि मसालेदार अन्न आहे जे पोटाची उष्णता आणखी वाढवते. हे मिश्रण आम्लता, अल्सर आणि छातीत जळजळ होऊ शकते. 7वा क्रमांक. बिस्किटे आणि ब्रेड. मित्रांनो, सर्वांना चहामध्ये बिस्किटे बुडवून खायला आवडते, पण तुम्हाला माहीत आहे का की बहुतेक बिस्किटे आणि ब्रेड हे रिफाईंड पीठ, साखर आणि रसायनांपासून बनवलेले असतात. चहासोबत घेतल्यास ते पचनक्रिया मंदावते आणि पोटात चिकटते. यामुळे बद्धकोष्ठता आणि जडपणा येऊ शकतो. 8वा क्रमांक. पालक, गूळ सारख्या लोहयुक्त पदार्थ. मित्रांनो, चहामध्ये असलेले लोहाचे शोषण रोखते. म्हणजेच जर तुम्ही पालक, गूळ किंवा लोहपूरक पदार्थांसह चहा प्यायला तर तुमचे शरीर ते लोह पूर्णपणे शोषू शकणार नाही. यामुळे हळूहळू अशक्तपणा येऊ शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती उपयुक्त वाटली तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने. मित्रांनो, आता प्रश्न असा उद्भवतो की चहा कधी आणि कसा प्यावा.
रिकाम्या पोटी कधीही चहा पिऊ नका. जेवणापूर्वी किंवा नंतर लगेच चहा पिऊ नका. चहा आणि जेवणात किमान 30 मिनिटांचे अंतर ठेवा. दिवसातून 2 तास जास्त चहा पिल्याने शरीर डिहायड्रेट होऊ शकते. चहासोबत सुकामेवा, शेंगदाणे किंवा पफ राईस घेणे चांगले. मित्रांनो, चहा हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग आहे, परंतु योग्य माहिती आणि थोडी काळजी घेतल्यास आपण तो निरोगी देखील बनवू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चहाचा कप घ्याल तेव्हा या 8 गोष्टी लक्षात ठेवा. चवीच्या मागे लागून आरोग्याशी तडजोड होईल असे करू नका. चहा पिताना अजून कोणत्या गोष्टी टाळाव्यात? नंबर 1. औषध. अनेक लोक चहासोबत गोळ्या घेतात, विशेषतः अँटीबायोटिक्स किंवा आयर्न सप्लिमेंट्स. टॅनिन औषधांचे शोषण कमी करते, ज्यामुळे औषधे कमी परिणामकारक होतात. नंबर 2. थंड पाणी किंवा थंड पेये. चहा गरम असतो आणि जर त्याच वेळी थंड पेय घेतले तर पचनसंस्थेवर ताण येतो. शरीराच्या उष्णता संतुलनात अडथळा येतो. नंबर 3. प्रोटीन सप्लिमेंट किंवा प्रोटीन शेक. चहामध्ये असलेले काही घटक प्रथिनांचे विघटन करतात, त्यामुळे शरीर त्याचा फायदा पूर्णपणे घेऊ शकत नाही. नंबर 4. झिंक किंवा कॅल्शियम सप्लिमेंट्स. टॅनिन आणि कॅफेन झिंक आणि कॅल्शियमच्या शोषणात अडथळा आणतात, यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात. नंबर 5. रात्री झोपण्याआधी चहा, विशेषतः कॅफेनयुक्त चहा, ब्लॅक, ग्रीन टी झोपेवर परिणाम करतो. अनिद्रा, घालमेल किंवा मेंदूवर ताण येतो. चहा कधी प्यावा आणि कसा प्यावा? सकाळी उठल्यावर लगेच चहा नको. 1 ग्लास कोमट पाणी प्यावे आणि चहा पिण्यासाठी थोडा वेळ थांबा. जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेच चहा टाळा. किमान 30 मिनिटे अंतर ठेवा. दिवसातून 2 पेक्षा जास्त वेळ चहा टाळा. अधिक चहा प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होते आणि हाडांचे आरोग्य बिघडते. हर्बल किंवा मसाला चहा योग्य प्रमाणात चालतो, परंतु तोही रिकाम्या पोटी नको. चहासोबत काय खावे? आरोग्यदायी पर्याय: सुकामेवा, बदाम, अक्रोड, काजू थोड्या प्रमाणात, शेंगदाणे चवीनुसार पण कमी तेलात भाजलेले, मुरमुरे, पफ राईस हलके व पचायला सोपे, घरी बनवलेले नाचणीचे किंवा ओट्सचे बिस्किट मैद्याऐवजी चांगले पर्याय. शेवटी लक्षात ठेवायच्या गोष्टी: चहा आणि आरोग्य यांचा बॅलन्स राखा. चहा हे आराम देणारे पेय आहे, पण नियम तोडल्यास त्यांचे विपरीत परिणाम होतात. चव महत्त्वाची आहे, पण आरोग्याला प्राधान्य द्या. चहा आणि शरीर. खोलात जाऊन समजून घेऊया. चहातील घटक. कॅफीन मेंदूला जागृत ठेवतो, पण जास्त घेतल्यास तणाव आणि अनिद्रा वाढते. टॅनिन्स अन्नातील पोषक तत्वांचे शोषण अडवतात, विशेषतः आयर्न, लोह. थिओब्रोमिन आणि थिओफिलिन मूत्रवर्धक, पचन सुधारते, पण अति झाल्यास हृदयावर ताण. अँटीऑक्सिडंट कॅटेचिन्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, शरीरातील विषारी घटक कमी करतात. चहा पिण्याचे चुकीचे प्रकार आणि त्यांचे दुष्परिणाम. रिकाम्या पोटी चहा, आम्लता, पचन बिघडणे, लोह कमी होणे. अति गोड चहा, मधुमेहाचा धोका, लठ्ठपणा, दातांवर परिणाम. दिवसातून 3-4 पेक्षा जास्त वेळा चहा, शरीर डिहायड्रेट होते, मांसपेशींना थकवा जाणवतो. कॅफीनयुक्त चहा रात्री, झोपेवर परिणाम, मेंदूला ताण, चिडचिड. चहा प्यायचा योग्य वेळ व पद्धत. पहिला कप न्याहारीनंतर सकाळी 9-10 वाजता. दुसरा कप दुपारी जेवणानंतर किमान 30 ते 40 मिनिटांनी. रात्री 7 नंतर चहा टाळा, झोपेवर परिणाम होऊ शकतो. आरोग्यदायी चहा रेसिपी घरी बनवा. नंबर 1. हर्बल डिटॉक्स चहा. पाणी, तुळस, अद्रक, दालचिनी, थोडे लिंबू उकळून प्यावे. फायदा: रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, सर्दीवर गुणकारी. नंबर 2. मध लिंबू चहा. कोमट पाण्यात थोडा मध आणि लिंबू. फायदा: वजन कमी करणे, पचन सुधारते. टिप: चहा आणि औषधांमध्ये अंतर ठेवा. आयर्न, कॅल्शियम, झिंक अशा गोळ्या घेत असाल तर चहा प्यायचा 1 तास अंतर ठेवा.
चहा हे आरामाचे पेय असले तरी त्याची वेळ आणि पद्धत योग्य नसेल तर ते हानिकारक ठरू शकते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून चहा पचन आणि पोषणावर कसा परिणाम करतो? नंबर 1. टॅनिन आणि आयर्नचे शोषण. चहामध्ये असणारे टॅनिन्स वनस्पतीजन्य लोहचे शोषण 60% कमी करतात. त्यामुळे शाकाहारी लोकांनी चहासोबत पालक, गूळ, डाळी इत्यादी घेणे टाळावे. उपाय: लोहयुक्त अन्न खाल्ल्यानंतर 1 तास अंतर ठेवून चहा प्या. नंबर 2. कॅफीन आणि झोपेवर परिणाम. कॅफीन ॲडेनोसिन नावाच्या मेंदूतील न्यूरोट्रान्समीटरला अवरोधित करतो, जो झोपेसाठी जबाबदार आहे. त्यामुळे रात्री उशिरा चहा घेतल्यास झोप उशिरा लागते, झोपेत खंड पडतो. उपाय: संध्याकाळी 6 नंतर डिकॅफ किंवा हर्बल टी वापरा. नंबर 3. ॲसिडिटी आणि अपचन. चहा पचन रसांची निर्मिती वाढवतो, पण जर पोट रिकामं असेल तर ही ॲसिड सिक्रेशन पोटात जळजळ करते. त्यामुळे सकाळी उपाशीपोटी चहा टाळा. उपाय: चहा पिण्याआधी 2-3 बिस्किटांचे नव्हे तर थोडेसे सत्वयुक्त अन्न घ्या, जसे की भिजलेले बदाम, खारीक वगैरे. भिन्न लोकांसाठी चहाच्या सवयी कशा असाव्यात? व्यक्तींचा प्रकार आणि चहा पिण्याचे मार्गदर्शन. गर्भवती महिला दिवसातून 1 कप ग्रीन टी, लो कॅफीन, लोखंडाच्या वेळेस टाळा. मधुमेह रुग्ण साखर विरहित चहा, गूळसुद्धा टाळा. हृदयरोगी रुग्ण कॅफीनयुक्त चहा कमी, हर्बल टी चांगला. शारीरिक काम करणारे ग्रीन टी किंवा मसाला चहा, ऊर्जेकरिता. विद्यार्थी, कार्यालयीन काम करणारे अद्रक व तुळसयुक्त चहा, सतर्कता टिकवण्यासाठी. आयुर्वेदिक दृष्टिकोन. चहा म्हणजे काय? आयुर्वेदानुसार चहा ही उष्ण गुणधर्माची पेय आहे. त्यामुळे ही अग्नी पचनशक्ती वाढवते, पण प्रमाणाच्या बाहेर गेल्यास पित्त वाढवते. पित्त प्रकृतीच्या लोकांनी गरम चहा, विशेषतः मसाल्याने भरलेला, दिवसातून एकदाच प्यावा. कफ प्रकृतीच्या लोकांना अद्रक, तुळस, मिरीयुक्त चहा उपयुक्त ठरतो. वात प्रकृतीसाठी मध, तुळसयुक्त चहा आरामदायक असतो. महत्त्वाचे लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट्स. चहामध्ये असलेले टॅनिन, कॅफीन आणि ॲसिडिक घटक हे पोषण तत्वांचे शोषण कमी करतात. चहा उत्तम पेय आहे, पण वेळ, प्रमाण आणि सोबत घेतलेले अन्न योग्य असेल तरच फायदा होतो. चहा हे काही लोकांसाठी, जसे की ॲनेमिया, हृदयरोग, गॅस्ट्रिक ट्रबल्स असणारे, धोकादायक ठरू शकते. चहाच्या सवयी सुधारल्या तर तो आराम देण्याबरोबर आरोग्य देऊ शकतो. अजून खोलात जाऊन चहा, शरीर आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध. नंबर 1. चहा आणि हाडांची घनता. जास्त प्रमाणात चहा, विशेषतः काळा चहा प्यायल्यास शरीरातून कॅल्शियमची गळती होते. परिणामी दीर्घकाळात हाडे कमजोर होऊ शकतात. उपाय: चहा घेतल्यावर 1 तासाने कॅल्शियमयुक्त आहार, दूध, तीळ, टोफू, बाजरी घ्या. नंबर 2. चहा आणि डिहायड्रेशन. चहा एक मूत्रवर्धक आहे, त्यामुळे तो शरीरातील पाणी बाहेर टाकतो. सतत चहा घेत राहिल्यास त्वचा कोरडी, थकवा आणि डोकेदुखी जाणवू शकते. उपाय: प्रत्येक कप चहा घेतल्यावर 1 ग्लास पाणी प्या. नंबर 3. चहा आणि मानसिक आरोग्य. मध्यम प्रमाणातील चहा 1-2 कप एकाग्रता, सतर्कता आणि मूड सुधारतो, पण जास्त चहा घेतल्यास चिडचिड, चिंता, अनिद्रा निर्माण होते. उपाय: दुपारी 4 नंतर लो कॅफेन टी घ्या, जसे की हर्बल टी, तुळस टी. नंबर 4. चहा आणि त्वचेसाठी फायदे. बाह्य उपयोग. ग्रीन टी फेस पॅक, त्वचेवरील मुरुमवर प्रभावी. ब्लॅक टी आय पॅड्स, डोळ्यांखालच्या काळवटपणा कमी करण्यासाठी. तुळस चहा उकळून केस धुणे, कोंडा कमी होतो. नंबर 5. तुम्ही करत असाल तर चहा पिणे तुमच्या दिनक्रमाचा भाग असो तर हे नियम जरूर पाळा. सकाळी फक्त कोमट पाणी, लिंबू आणि मध. चहा पिण्याच्या प्रत्येक वेळेस थोडा खाऊ, सुकामेवा, हलकी पोळी, मुरमुरे. जेवणाआधी, नंतर
30 ते 45 मिनिटांचे अंतर. रात्री 8 नंतर चहा बंद. आठवड्यातून 2-3 वेळा हर्बल टी. शरीराला डिटॉक्स मिळतो. तर मित्रांनो, हा होता आजचा आरोग्यसंपन्न व्हिडिओ. तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. तोपर्यंत रहा तंदुरुस्त आणि स्वस्थ. धन्यवाद.